मित्रो, महापालिका निकालांनंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या महापौर पदाच्या लॉटरीसाठी. महापौर पदाच्या लॉटरीमध्ये कोणती महानगरपालिका कोणत्या प्रवर्गासाठी जाणार याच्या निर्णयाकडे राज्यातल्या अनेकांचे नव्हे तर हजारो लोकांचे डोळे लागून राहिले होते. हे फक्त राजकीय कार्यकर्तेच नव्हते तर सर्वसामान्य जनतेचे सुद्धा डोळे या सगळ्या लॉटरीकडे लागून राहिले होते की आपल्या शहराचा प्रथम नागरिक कोण होणार. आता या सगळ्यांचे डोळे ज्या एका व्यक्तीकडे लागलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे देवाभाऊ. ते दाओसला आहेत आणि दाओसला वर्ल्ड ग्लोबल फोरम होतंय. महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय याच्यासाठी उद्योजकांना किंवा गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी जी काही एक जत्रेची प्रक्रिया ही दाओसमध्ये पार पडते. त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे तिथे गेले होते. त्यांच्याबरोबर अनेक अधिकाऱ्यांचा लवाजमा सुद्धा होता. आता याच देवाभाऊच्या कृपा आशीर्वादाचा म्हणा किंवा याच देवाभाऊच्या कृपेचा किंवा त्याच्या आशीर्वादाचा उल्लेख हा काही दिवसांपूर्वी स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेला होता. आता उद्धव ठाकरेंनी कदाचित गमतीत ते म्हटलं असेल, पण आत्ता मात्र सगळ्यांच्या नजरा या देवाभाऊकडे लागलेल्या आहेत. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि पुणे महानगरपालिकेमध्ये झालेली बजबजपुरी, त्याचप्रमाणे MMRDA रिजनमधल्या अनेक महानगरपालिकांमध्ये सुरू असलेला गोंधळ, प्रशासकांनी केलेला जो काही कारभार आहे, या सगळ्यावर आता एक रोल मॉडेल बनवावं याच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नरत आहेत. आणि त्यामुळे या महानगरपालिकांमध्ये बसणारे महापौर हे त्या पद्धतीचे असावे किंवा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचा संदेश तिथपर्यंत जनसामान्यांपर्यंत घेऊन जाणारे असावेत. याच प्रक्रियेसाठी आता देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेतले महापौर कसे असणार हे बघण्यासाठी माध्यमांचे डोळे आसुसलेले आहेत आणि त्याचबरोबर पक्षातल्या राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे सुद्धा आसुसलेले आहेत. काय आहे याचं कारण मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रो, आपण एक लोकप्रिय सिरियल, हिंदी सिरियल पाहिली असेल, जब भी सास भी कभी बहू थी. या सिरियलच्या या नावातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे प्रत्येक प्रगल्भ किंवा प्रत्येक परिपक्व झालेल्या व्यक्तीला तिची जी सुरुवातीची फेज असते किंवा सुरुवातीची जी प्रक्रिया असते त्यामध्ये सुद्धा कधीतरी डोकावून बघावं लागतं. आणि मग याच पद्धतीत आता देवेंद्र फडणवीस बघतायत का? कारण देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. वसंतराव नाईकांनंतर मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण करणारे ते फक्त दुसरेच मुख्यमंत्री आहेत. आणि ही गोष्ट अगदी या देशातल्या राजकीय सगळ्या व्यवस्थेचे भीष्माचार्य असलेल्या शरद पवारांना सुद्धा जमलेली नव्हती. ते करणारे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले, त्यानंतर ते महापौर झाले आणि या महापौर पदाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काम कसं केलं जातं किंवा अधिकारी कशा पद्धतीत आपल्याबरोबर वागतात, कारण हे सगळे जे नगरसेवक असतात हे बहुतांशी तरुण असतात, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात असते. अनेक वेळेला त्यांच्या वयाकडे बघून किंवा अनुभवाकडे बघून हे जे काही वर्षानुवर्ष या महापालिकांमध्ये बसलेले प्रशासकीय दुड्डाचार्य जे असतात ते या नगरसेवकांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यातल्या त्यात जे अभ्यासू असतात, जे व्यवस्थेचा नीट आकलन करतात किंवा या संपूर्ण प्रशासनावर जे पकड मिळवतात, त्या नगरसेवकांचं भवितव्य हे उज्ज्वल असतं. आणि मग याच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या रीतीप्रमाणे आज देवेंद्र फडणवीस यांचं जे काही राजकीय यश आहे ते आपण पाहतोय. आता देवेंद्र फडणवीस हे दावोसवरून आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचे निर्णय होणार आहेत. त्यातली जी प्रमुख गोष्ट जर आपण पाहिली तर ती कोणती असणार आहे? तर ती या महापौर पदासाठी जे उमेदवार निवडले जाणार आहेत त्यांचे निकष हे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात आधीच ठरलेले आहेत असं आपल्याला त्यांच्या कॅम्पमध्ये डोकावल्यानंतर कळतं. देवेंद्र फडणवीस यांचा माझ्याशी थेट अगदी बसून बोलण्या इतपत काही वकूब नाहीये किंवा ते तसं माझ्या बाबतीत करत नाहीयेत. हे जरी खरं असलं तरी त्यांचा कॅम्प
हा नीट अभ्यासण्याची हातोटी ही मला मिळाली असल्यामुळे मी आपल्याला हे थोडं जबाबदारीने सांगतो. आता मुंबई महानगरपालिकेचं जे महापौर पद आहे, या महापौर पदाच्या ज्या मागच्या महापौर होत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर खूप गंभीर स्वरूपाचे आरोप हे किरीट सोमय्या यांनी केलेले होते. कोविडच्या काळामध्ये त्यांच्याकडून झालेला घोटाळा असेल किंवा मग मातोश्रीच्या माध्यमातून झालेला खिचडी घोटाळा असेल, हे असे अनेक आरोप केले गेले. अ, जे काही मृतदेह ठेवण्याच्या बॅग्स मधला घोटाळा असेल आणि मग अशा सगळ्या घोटाळ्यांची चर्चा होऊन जी महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये 89 जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत. आता 89 जागा जिंकलेल्या भाजपला इथे आपला महापौर बसवायचा आहे. तो महापौर मराठी बसवायचा आहे. त्याचप्रमाणे तो महापौर हा हिंदूही बसवायचा आहे. कारण ज्या वेळेला ही सगळी निवडणुकांची राळ उठली होती त्यावेळेला हे सगळे मुद्दे समोर आले होते. आता महापौर कोण होऊ शकतं? सर्वसाधारण महिलेसाठी अ, हे जे आरक्षण आहे हे आता जाहीर झालेलं आहे. माधुरी मिसाळ ज्या नगरविकास राज्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच माध्यमातून ही जी काही सोडत आहे ती झालेली आहे. या सोडतीच्या बद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या काही गटनेत्या आहेत किशोरी पेडणेकर यांना 1 वर्षासाठीच गटनेता केलेलं आहे. मित्र हो, ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे जी मी आपल्याला सांगतोय. फक्त 1 वर्षासाठी त्यांना गटनेता केलेला आहे. याचं कारण असं आहे की आता उद्धव ठाकरे पण या सगळ्या नगरसेवकांचा परफॉर्मन्स किंवा कामगिरी बघूनच पुढच्या गोष्टी करणार आहेत. कारण आता सगळ्यांच्या समोरच धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे. ही धोक्याची घंटा आपल्या डोक्यावर वाजू नये याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस सुरू करणार आहेत. आणि त्यामुळे कोण असणार आहे महापौर यापेक्षा आधी मी आपल्याला काय सांगणार आहे ते समजून घ्या. या महापौर पदाच्या लॉटरीला आक्षेप घेतलाय तो किशोरी पेडणेकर यांनी आणि शिवसेनेच्या काही नेते मंडळींनी. पण या सगळ्या आक्षेपाबद्दल आपण थोडंसं आधी समजून घेऊया किशोरी पेडणेकरांना काय म्हणायचे ते ऐकू. 2019-2022 हे ओपन होतं. ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे. तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. आता आपण पाहिलं किशोरी पेडणेकर काय म्हणतात. आता आपण हे ऐकूया की नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ काय याच्यावरती आपलं स्पष्टीकरण देत आहेत, सरकार म्हणून किंवा नगरविकास राज्यमंत्री म्हणून. बघूया. सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामांतराचं आरक्षण आपण देऊ शकलो. त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती. ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलर नुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका. अशा 8
नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण. आता आपण पाहिलं की माधुरी मिसाळ यांनी सांगितलं की 3 जागा नव्हत्या, त्यामुळे हे सगळं आलेलं नाहीये. या तांत्रिक गोष्टींमध्ये आपल्याला काही जायचं नाहीये. याचं कारण काय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे किंवा हा जो पक्ष आहे, हा काहीसा अस्वस्थ आहे, काहीसा दुःखी आहे. म्हणजे त्यांचं पानिपत जरी झालं नसलं तरी त्यांना मिळालेलं यश हे निर्भेळ नाहीये आणि त्यामुळे ते एक प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शोधतायत आणि ते त्यांनी करावं, तो त्यांचा अधिकार आहे. राजकारण आहे तर मग ते तसंच करायला हवं. काल जसं राज ठाकरेंनी कसं राजकारण करतात हे आपल्या 2 सहकाऱ्यांसही दाखवले, हे आपण पाहिलं. आज आता पाळी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची. हा झाला एक मुद्दा. पण आता मुंबईची महापौर कोण होणार? मुंबईची महापौर होण्यासाठी अनेक भाजपमधले नेते मंडळी जी काय आहेत, त्या प्रत्येकाच्या कोणाचा ना कोणाचा एक उमेदवार आहेच. अगदी कुलाब्यापासून ते दैसरपर्यंत प्रत्येकाने गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. पण सगळा निर्णय देवाभाऊंच्या हाती आहे. जे देवेंद्र फडणवीस सांगणार तोच उमेदवार किंवा तीच उमेदवार महापौर पदाच्या खुर्चीवर बसणार. आता यामध्ये काही नावं आहेत. मग यामध्ये नावं आहेत ती रितू तावडे असतील. रितू तावडे या विनोद तावडे यांच्या निकटवर्तीय समजल्या जायच्या. शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. राजेश्री शिरवाडकर त्या कोकणातल्या आहेत. तर कोकणी आणि महिला असा एक मिलाप तिथे साधता येऊ शकतो. त्याचप्रमाणे अलका केरकर हे जे काही सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे. संघ, भाजप, महापालिकेतला अनुभव, प्रशासनावरची पकड, मितभाषी आणि प्रसिद्धी पासून 4 हात लांब राहत आपलं काम चोख करणं, या सगळ्या गोष्टीसाठी अलका केरकर ओळखल्या जातात. शीतल गंभीर ज्या महिलांच्या मुंबई विभागाच्या अध्यक्ष आहेत. पण या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मूळ भाजपची असलेली जर कोणी महिला या महापौर पदाच्या खुर्चीवर बसली तर ती देवेंद्र फडणवीसांना बसवण्यामध्ये स्वारस्य असेल. कारण भाजपचा कार्यकर्ता मुंबईचा महापौर होतोय आणि त्यातही महिला पहिल्यांदा महापौर होते. ह्यासाठी देवेंद्र फडणवीस या गोष्टींकडे अधिक प्रामुख्याने बघतील आणि ते हे दाखवून देतील उद्धव ठाकरेंना की कदाचित कारभार कसा करतात त्याचं रोल मॉडेल मी आपल्याला दाखवतोय. आता ज्या पद्धतीत मुंबईमध्ये ठाकरेंवर टीका होत होती, अशीच टीका पुण्यामध्ये सुद्धा होत होती. पुण्यामधल्या प्रशासनाचे 3-13 वाजलेले आहेत. आता तिथे सुद्धा 4 महिला ज्या आहेत या शर्यतीमध्ये आहेत. त्या महिलांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये गिरीश बापट यांची स्नुषा जी आहे, स्वरदा बापट या तिथे स्पर्धेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे मंजुषा नागपुरे या 3 वेळा तिथे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. निवेदिता एकबोटे, मिलिंद एकबोटे जे भाजपचे आणि या सगळ्या संघ परिवाराचं एक तिथलं मोठं नाव आहे. त्यांची पुतणी आहे निवेदिता एकबोटे, तिचाही विचार होऊ शकतो. मानसी देशपांडे या माधुरी मिसाळ यांच्या भगिनी आहेत आणि त्यामुळे त्या सुद्धा ज्येष्ठ आहेत, त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. या 4 महिलांचा विचार तिथे का होऊ शकतो तर तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असलेला प्रशासन, त्यांना अभिप्रेत असलेला विकास आणि जे काही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तिथे जो काही गोंधळ झालेला होता त्या गोंधळाबद्दल बरीच बोटं ही पुणेकरांकडून मोडली जात होती, राजकीय समीक्षकांकडून मोडली जात होती आणि आजपर्यंतचा तिथला जो काही कारभार आहे, जो आता विशेषतः जेव्हा प्रशासक होता त्यावेळचा कारभार सुद्धा हा काही फारसा चांगला नव्हता. आता राहता राहिला की मुंबई आणि पुणे, त्यानंतर विचार होतो तो कल्याण डोंबिवली, कारण तिथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आणि तिथे काल जे काही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं पॉलिटिकल ऑपरेशन आहे ते जर पाहिलं तर तिथे हर्षिता थवीत या ॲडव्होकेट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत मितभाषी, सुशिक्षित, विनम्र आणि त्यातही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी केलेली जी काही कसरत आहे किंवा त्यासाठी घेतलेले जे काही प्रयत्न आहेत हे पाहिल्यानंतर त्यांचं पारडं तिथे जड असल्याचं दिसतंय. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये सतत अशी टीका होते की इथले जे काही महापौर आहेत किंवा इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत हे जे काही नवीन येणारा जो मतदार आहे, नवीन येणारे जे नागरिक आहेत त्यांना अभिप्रेत असलेला विकास, त्यांना अभिप्रेत असलेली भाषा, त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती यावर काम करत नाही आहेत आणि त्यामुळे कदाचित थवीत यांचं नाव जे आहे, ॲडव्होकेट थवीत यांचं नाव जे आहे ते तिथे जोरात आहे. ठाण्याचा जर आपण विचार केला तर ते एकनाथ शिंदे यांचं होमपिच आहे आणि तिथे
योगेश जानकर यांच्या पत्नी आहेत डॉक्टर दर्शना जानकर, या सगळ्यात फ्रंट रनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण जर तिथे पुरुषांचं आरक्षण आलं असतं तर अगदी डोळे झाकून योगेश जानकर यांचा क्रमांक तिथे लागला असता, कारण ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत. आणि ठाण्यात मोठं होताना जो सगळ्यात प्रमुख निकष लागतो तो म्हणजे वागळे इस्टेट आणि त्या भागातला जर कोणी असेल तर त्याची भरभराट लवकर होते. मग ते संजय मोरे असू द्यात किंवा राम रेपाळे असू द्यात, सीमेवर असलेले विकास रेपाळे असू द्यात, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर वागळे इस्टेटच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे थोडं झुकतं माप देतात अशी ठाण्यामध्ये चर्चा असते. अर्थात तो प्रत्येकाच्या विश्वासाचा आणि जवळीकतेचा प्रश्न आहे. तर ती जी काही कसोटी आहे ती स्वतः योगेश जानकर यांची पत्नी असल्यामुळे ती दर्शना जानकर या ती पार पाडू शकत असतील. पण तिथे आणखी जर समजा तिथे भाजपला महापौर हवा असेल तर तिथे भाजपसाठी सुरेश कांबळे जे आहेत विभाग क्रमांक 15 मधून ते निवडून आलेले आहेत. पण मला स्वतःला व्यक्तिशः असं वाटत नाही की तिथे आत्ता भाजपचा या क्षणाला महापौर दिला जाईल. कारण जे काही ठरलंय त्यानुसार मुंबईचा महापौर हा भाजपचा होणार, मुंबईची स्थायी समिती ही भाजपची असणार आहे आणि त्याप्रमाणे कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या 3 ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसणार आहे. आता या सगळ्या गोष्टींसाठी जे 2 प्रमुख घटक आहेत ते कोण आहेत तर पहिला तर देवाभाऊ आणि दुसरा आहे नाथाभाऊ म्हणजे एकनाथ शिंदे. हे दोघं जण बसून या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कुठे असणार हे ठरवणार आहेत. आता या ज्या सगळं संपूर्ण महापौर पदाच्या लॉटरीचा जर आपण विचार केला तर 29 महानगरपालिकांमध्ये 8 ठिकाणी ओबीसींचा महापौर असणार आहे, एका ठिकाणी अनुसूचित जमातीचा महापौर असणार आहे आणि ती जागा आहे कल्याण डोंबिवली. त्यामुळे मी जे तुम्हाला म्हटलं डॉक्टर हर्षिता थवित यांची वर्णी तिथे लागू शकते, कारण त्या श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासू समजल्या जातात. त्यांच्या विजयामध्ये श्रीकांत शिंदे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर खुल्या प्रवर्गामध्ये 17 ठिकाणी हे जे काही महापौर आहेत ते खुल्या प्रवर्गातले असणार आहेत आणि अनुसूचित जातीमध्ये 3 ठिकाणी महापौर बसणार आहे. त्या ज्या 3 जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या, त्यामध्ये एक आहे ठाणे, दुसरी आहे लातूर, तिथे महिला असणार आहे आणि तिसरी जागा आहे जालना, तिथे पण महिला असणार आहे. तर हे जे या सगळ्या लॉटरीकडे डोळे लागले होते संपूर्ण महाराष्ट्राचे, कारण बऱ्याच कालावधीनंतर या निवडणुका झालेल्या आहेत. आता हे महापौर बसतील अर्थात देवाभाऊंच्या कृपेने आणि देवाच्याच आशीर्वादाने त्यांना काम करावं लागणार आहे. ते काम केल्यानंतर ते काम लोकाभिमुख असणार आहे का, ते काम निष्पक्ष असणार आहे का, ते काम पारदर्शक असणार आहे का आणि ते काम समाजाला हवंसं असणार आहे की स्वतःच्या तुंबड्या भरणारं असणार आहे, याचा सुद्धा आता जनता विचार करणार आहे. पण त्यातल्या त्यात एक आशेचा किरण हा आहे की आपल्या अत्यंत स्वच्छ आणि चारित्र्यपूर्ण कारकिर्दीची वाटचाल करणारे देवेंद्र फडणवीस, जे स्वतःही कधीतरी नगरसेवक होते, कधीतरी महापौर होते आणि तिथून त्यांचा आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना गंडवून किंवा त्यांना काहीतरी विचित्र सांगून किंवा त्यांना माहिती न देता जर कोणी काही करणार असेल तर त्याची मात्र धडगत नसेल, हे सुद्धा या महापौर पदाच्या लॉटरीनंतर आपण लक्षात ठेवायला हवं. आणि त्यामुळे जर काही काळबेरं केलं, जर काही जडहळू केलं तर देवाशी गाठ आहे, कारण निर्णय प्रक्रिया सगळी देवाने आपल्या हाती ठेवली आहे. हे मी नाही म्हणत आहे, स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात. बाकी या सगळ्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं? किशोरी पेडणेकरांचं जे काय अरण्य रुदन आहे आणि शिवसेनेचं जे काही सतत सगळ्या गोष्टींवर आक्षेप घेणं आहे, भाजप आत्ता खुऱ्या अर्थानं निष्कलंक आणि चांगल्या लोकांना संधी देईल का? कारण त्यांनी राज्यातून जे काही जमवलेलं आहे सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा आपल्या प्रतिक्रिया. आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. हे सगळे महापौर पदाचे उमेदवार कोण असणार आहेत, त्यासाठी नेमकं काय केलं जाणार आहे याच्यावर आपली बारीक नजर असणार आहे. आणि या 29 महानगरपालिकांमध्ये आतमध्ये काय चालतंय, अँटी चेंबरमध्ये वर्षामध्ये काय ठरतंय, सागरमध्ये काय बोललं जातंय आणि मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरून काय आदेश दिले जात आहेत, हे आम्ही जितकं शक्य होईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण फक्त एकच करायचं आहे, आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करायचं आहे. जर अजून केलं नसेल तर तुम्ही केलं असाल तर त्याचे आभारच आहेत आणि तुम्ही जर स्वतः केलं असाल तर आपल्या प्रियजनांना सांगायला विसरू नका. धन्यवाद.